एका ब्रेकिंग न्यूजने करूया बातमी आहे गडचिरोलीतनं। गडचिरोलीत काल जहाल माओवादी नेता भूपतीने आपल्या 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलं। या आत्मसमर्पणानंतर देशातलं सगळ्यात मोठं आत्मसमर्पण आता छत्तीसगडच्या बस्तरमध्ये पार पडतंय। ज्या शेकडो माओवाद्यांनी भूपतीच्या नेतृत्वात काम केलं होतं असे माओवादी अबुजमाडच्या जंगलातून बाहेर पडतायत। माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा प्रवक्ता रुपेशच्या नेतृत्वात 150 माओवादी इंद्रावती नदीवरच्या तीरावर जमा झाले। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूरच्या सीमेवरील या घनदाट जंगलातल्या माओवाद्यांनी भूपतीच्या निर्णयापाठोपाठ आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला। कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना जबलपूरला नेण्यात येणार आहे। जबलपूरमध्ये हे सर्व माओवादी आत्मसमर्पण करणार आहेत। आणि भूपतीने आत्मसमर्पण केल्यानंतर म्हणजे भूपतीने एकट्याने आत्मसमर्पण केलेलं नाही, तर त्याच्याबरोबर त्याच्या 60 सहकाऱ्यांनी त्याच्याबरोबरीने आत्मसमर्पण केलं। त्यामुळे माओवादी चळवळीच्या एकूणच सगळ्या स्ट्रक्चरला, त्यांच्या बांधणीला मोठा धक्का बसला। जवळजवळ माओवादी चळवळ जी आहे ती गडचिरोलीतली संपली की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। आणि त्या पाठोपाठच सगळ्यात मोठं आत्मसमर्पण जे आहे ते आता छत्तीसगडमध्ये पार पडणार असल्याचं कळतं। एकूण साधारण 100 पेक्षाही अधिक माओवादी जे आहेत ते आता लवकरच आत्मसमर्पण करणार आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या बरोबर आहेत। महेश, आधी 60 माओवाद्यांनी भूपतीसह आत्मसमर्पण केलं, आता 150 माओवादी आत्मसमर्पण करताय, काय माहिती याबद्दल? विशाल, दंडकारण्यातलं सगळ्यात मोठं आत्मसमर्पण आहे, किंबहुना देशातलं सगळ्यात मोठं आत्मसमर्पण म्हणू शकतो। आपण एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल फोटो दाखवत आहोत। ज्या माओवाद्यांसाठी सुरक्षा दल रानरान जंगलात भटकायचे जीव धोक्यात घालून तेच माओवादी आता शस्त्र घेऊन सुरक्षा दलांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे। जंगलातून मोठ्या प्रमाणात माओवादी बाहेर पडत आहेत। काल भूपतीचं आत्मसमर्पण झालं आणि त्यानंतर भूपतीच्या नेतृत्वात काम करणाऱ्या या माओवाद्यांनी 150 माओवादी जे गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेलं अबुजमाडचं जंगल आहे छत्तीसगडचं, तिथून बाहेर पडत आहे। इंद्रावती नदीच्या काठावर हे सगळे गोळा झाले। तिथं विचारमंथन झालं, काय करायचं कसं करायचं। सूत्रांच्या मध्यस्थीने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि नदीच्या पलीकडे येऊन त्यांना जगदलपूरला घेऊन पाठवण्यात येणार आहे। तिथे आत्मसमर्पण होईल। या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा प्रवक्ता रुपेश अलियास दक्कनपल्ली वासुदेव हा खूप मोठा बडा चेहरा आहे। आंध्र प्रदेशचे तत्कालीन गृहमंत्री माधव रेड्डी यांची 2000 साली माओवाद्यांनी भूसुरुंगस्फोटात हत्या केली होती। त्या हत्येच्या घटनेचा मास्टरमाइंड हाच रुपेश होता। आणि चंद्रबाबू नायडू यांची तिरुपती जवळ चंद्रबाबू नायडू यांच्यावर मुख्यमंत्री असताना आंध्र प्रदेशचे 2003 मध्ये मोठा भूसुरुंगस्फोटाचा हल्ला होता, ज्यामध्ये ते बालबाल बचावले होते। त्या घटनेचं नियोजनही याच रुपेशने केलं होतं। म्हणजे रुपेश सारखा बडा मोहरा ज्याने भूपतीच्या सोबत काम केलेलं आहे, तो सुद्धा आता दंडकारण्याच्या बाहेर पडत आहे। कुठेतरी मार्च 2026चं जे माओवाद संपुष्टात आणण्याचं टार्गेट होतं ते त्यापूर्वीच पूर्ण होईल का अशी शक्यता दिसून येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्या संदर्भात ट्विट केलेलं आहे। या घडामोडी ज्या घडत आहेत दंडकारण्यात, त्यांनी मोठी घडामोड आहे महेश ही की माओवादी प्रवक्ता जो आहे त्याच्या नेतृत्वामध्ये म्हणजे आता भूपतीनंतर 150 माओवादी हे छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण करतायत। मोठी बातमी आता या क्षणाची। पुढे पाहूया।